गुड मॉर्निंग गाईज. आत्ता एक ऑब्झर्वेशन असं समोर आलं आहे की एवढ्या काही दिवसात ज्या गोष्टी सरकारच्या ज्या मोठ्या मोठ्या माणसांना माहिती आहे ते माणसं मारले गेले. पहिले म्हणजे जनरल विपिन रावत आर्मीचे, ते पहिल्या एक्सपायर झाले. त्याच्यानंतर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी, त्यांची अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मौत होते. आणि तिसरे म्हणजे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. विपिन रावत, विजय रुपानी आणि अजितदादा पवार हे तीन माणसं असे होते की त्यांना या सरकारचं जे काही भ्रष्टाचार असेल, ज्या काही गोष्टी असेल, या सगळ्या माहीत होत्या. आणि त्यांना असं मृत्यू आलेला आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी याच्यामागं कारण असणार आहे. कारण हे लोक एकदम निडर होते. आपले दादा कसे होते तुम्हाला माहितीच आहे. पण ह्या गोष्टी एकदम तंतोतंत घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी गोड बंगाल याच्यामध्ये शिजत असल्याचं आपण नक्कीच विचार करू शकतो. त्यामुळे या गोष्टीचा विचार जर केला तर नक्कीच काहीतरी घातपात असल्याची शक्यता आहे. आणि आज 9 तारीख होती. सोशल मीडियावर टाकले जात आहे की दादा आज येणार होते, असं होतं तसं होतं. मित्रांनो, दादा खरंच चांगले होते, पण ह्या अफवा वगैरे नका पसरवू. उगाच लाईक आणि शेअर्स वाढवण्यासाठी लोक काही पण टाकतात. दादा येणारे 21 तारखेला, 9 तारखेला. अफवा नका पसरवू. तो माणूस खरंच चांगला होता. आणि नेमकी ऑब्झर्वेशन करा की कोण कधी गेलंय, कोण कसं वारलंय, कोण कसं मेलंय. आता ही पिस्टिन फाईल आली आहे. जरासं हुशार बनण्याचा प्रयत्न करा. काहीही सोशल मीडियावर टाकणं आणि अफवा करणं हे चांगलं नाही. चला, सुप्रभात. मॉर्निंगच्या ब्लॉगमध्ये इतकंच सांगणं आहे. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओत बघूया.